ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा पत्र संवाद चांगदेव 65. भाग 14. द्रष्टा व दृश्य निर्मितीची प्रक्रिया भाग 3. ओव्या आहेत 19 ते 21. ज्ञानदेव आत्मतत्वाच्या ठिकाणी द्रष्टा द्रष्टृत्व भाव कसा निर्माण होतो ते दृष्टांताने स्पष्ट करत आहेत. ज्ञानदेव म्हणतात, सुताची ये गुंजे आत बाहेर नाही तुझे, तेवी तीनपणे वीण जाणीजे त्रिपुटी हे. सुताच्या गुंड्यामध्ये आत बाहेर सुता वाचून दुसरं काही नाही. त्याप्रमाणे परमात्म स्वरूपावर द्रष्टादृश्य दर्शन अशा त्रिपुटींचा व्यवहार झाला तरी एका परमात्म्याच्या ठिकाणी भिन्न भिन्न भाव उत्पन्न न होता तीनपणा वाचून त्रिपुटी असते. नुसदे मुख जैसे देखी जतसे दर्पण मिसे, वायाची देखणे ऐसे गमू लागे. केवळ मुख आरशाच्या उपाधीने स्वतः आपल्यासच पाहते आणि ते उगीचच दर्शन आहे असं वाटतं. तैसे न वचता भेदा संवित्ती गमे त्रिधा, हेची जाणे प्रसिद्धा उपपत्ती इया. त्याप्रमाणे भेदाला प्राप्त न होता एक संवित्तीच त्रिविध भासते. ही विश्वोत्पत्तीची प्रसिद्ध उपपत्ती लक्षात घे. स्वामी स्वरूपानंद याचा अभंग रूपांतर करताना म्हणतात, सुताच्या गुंडीत सुताविण काही, जैसे दुजे नाही अंतर्बाह्य. आत्म्याची या ठाई तीनपणा विण त्रिपुटी ही जाण असे जैसी. आपुलेच मुख देखता दर्पणी, तेथे कोणा कोणी देखिले गा. न भेदता तैसा आत्मा त्रिधा होई, ऐसे गमे घेई जाणोनीही. उपपत्ती ऐसे प्रसिद्ध जी भली, तुझ सांगितली चांग देवा. द्रष्टा प्रतिबिंब रूपाने भासणे याला तया नाव दृश्याचे होणे असं म्हणतात. परमात्मा स्वतःच दृश्यही होतो व द्रष्टाही बनतो व त्याच्यामध्ये द्रष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी निर्माण होते. ते ज्ञानदेव सुताच्या गुंड्याच्या दृष्टांतानं स्पष्ट करत आहेत. ते एकच परमात्म तत्व त्रिपुटीने युक्त होत असले तरी प्रत्यक्ष त्यात तीनपणा असत नाही. सुताचा गुंडा बनवत असताना सुतावर सूत गुंडाळलं जातं. मग आतील धागा व बाहेरील धागा असा भाव निर्माण होत असला तरी आत बाहेर एक सूतच असतं. आतील धागा व बाहेरील धागा ही व्यवहार दृष्टी झाली. तशीच त्रिपुटी ही व्यावहारिक दृष्टी झाली. पण धाग्या व्यतिरिक्त गुंड्यात काहीच नसावं त्याप्रमाणे परमात्माच त्रिपुटीत असतो. एकाच पुरुषाला वेगवेगळ्या नातेसंबंधाने काका, मामा, बाबा अशी नावं द्यावीत. तसेच एकाच परमात्म्याला द्रष्टा, दृश्य, दर्शन अशी नावे आलेली आहेत. त्रिपुटीमध्ये संवित्ती विना दुसरं काहीच नसतं हे ज्ञानदेवाने सुताच्या गुंड्याच्या उदाहरणानं स्पष्ट केलं. सुतामुळे गुंडा दृश्यमान होतो तसे संवित्तीमुळे त्रिपुटी अस्तित्वात येते. परंतु संवित्ती ही निराकार, निरुपाधिक व निरपेक्ष असल्यामुळं ती त्रिपुटी वीण आहे. पुन्हा एकदा ज्ञानदेव बिंब प्रतिबिंबाचा दृष्टांत सादर करतात. आरसा ही एक जड वस्तू आहे. तो स्वतःचे स्वरूप पाहू शकत नाही अथवा परावर्तितही करू शकत नाही. पण आरशात मुख दिसले की त्या आरशातील मुखाला प्रतिबिंब म्हटलं जातं. त्याच्या सापेक्षतेने मुखाला बिंब असं नाव येतं. आता बिंब आणि प्रतिबिंब अशी दोन मुख असली तरी एकाच मुखाला आलेले ते द्वित्व असतं. बिंबाहून प्रतिबिंब वेगळे भासत असले तरी खरे असते ते एक मुखच. अनेक आरशांमध्ये एकाच मुखाचे अनेक प्रतिबिंब दिसतील, पण ते आरसे दूर केल्यावर सर्व प्रतिबिंबे नाहीसे होतील, पण एक मुख मात्र कायमच राहील. या दोनपणाला किंवा अनेकपणाला कारणीभूत होत असतो तो आरसा. वास्तविक मुख काही आरशात नसतं. त्यात प्रतिबिंबित झालेले मुख आपण पाहतो. आरशाच्या निमित्ताने आपणच आपले मुख पाहतो व उगीच दुसरे मुख पाहिल्याचा दर्शनाचा भास निर्माण होतो. आरसा आपल्याला काही वेगळी वस्तू दाखवत नाही किंवा आपल्याला मुख आहे हे सिद्धही करत नाही. आरशातले मुख म्हणजे दृश्य हे आपलेच मुख आहे अशी जाणीव आपल्याला असते व पाहणारे आपणच द्रष्टा आहोत याचीही जाणीव आपल्याला असते. तेव्हा दर्शनही स्वतःचेच स्वतःला होत असतं. या द्रष्टादृश्य दर्शन त्रिपुटीतील एक आपणच आहोत याचं भान आपल्याला असतं. तेव्हा द्रष्टादृश्य दर्शन ही त्रिपुटी जरी भासत असली तरी एकटाच पाहणारा त्रिविध प्रकारे नांदत असतो. संवित्तीचे विविध भासणे हे त्या आरशावरील मुखाप्रमाणेच असतं. द्रष्टादृश्य दर्शन या त्रिविध भेदामुळे मूळ संवित्तीत काही भेद निर्माण होत नाही.
या दृष्टांताने विश्वनिर्मिती कशी होते ते कळून येतं. संवित्ती म्हणजे आत्मस्वरूप हे बिंब असतं, तर जगताकार हे प्रतिबिंब असतं. संवित्ती गमे त्रिधा, यातील गमे या शब्दाने ज्ञानदेवाने सृष्टी ही आभासात्मक आहे हे सूचित केलं आहे. व हेची जाणे प्रसिद्ध, विश्वोत्पत्तीची ही प्रक्रिया ती जाणून घे, यातील जाणे या आज्ञार्थी क्रियापदाने हा उपदेश चांगदेवांना केलेला आहे हे कळून येतं. कारण या पत्राद्वारे ते चांगदेवांना उपदेश करीत आहेत. या सर्व पसाऱ्यामुळं परमात्म तत्वात किंचितही भेद निर्माण होत नाही. हीच गोष्ट ज्ञानदेव पुढेही स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या चांगदेव 65 या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.